हेलो गाइस, 7 दिनों बाद मैं 21 साल की होने वाली हूँ और 21 साल की मैं बेरोजगार हूँ और 21 साल में मैं अपना पहला ब्लॉग पोस्ट करने जा रही हूँ। अगर आपको ये ब्लॉग पसंद आए तो मुझे फॉलो करिएगा। अशा व्हिडिओज ना मिलियन्स मध्ये व्ह्यूज येतील। ठीक आहे, जाऊ शकतात, काही नाही, त्यांची मेहनत असेल किंवा अद्यापही काही असू शकतं, पण आम्ही काय चुकीचं केलं? म्हणजे लिटरली मी 30 दिवस ब्लॉग पोस्ट केले. एकही ब्लॉग मध्ये काहीच रिपीट नाहीये की मी आता उठले, मी आता झोपले, मी हे केलं, मी ते केलं. सगळं 30 दिवस सगळं वेगळं वेगळं सापडेल तुम्हाला जर तुम्ही चेक केलं तर. जे की तुम्ही करणार नाही, मला व्ह्यूज जातील ना. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ऍटलीस्ट आपल्या व्हिडिओला आपले जितके फॉलोअर्स आहेत तितके व्ह्यूज जाणं तर अपेक्षित आहे ना. इतकं पण नाही झालं तर मग आपण काहीतरी चुकीचं करतो असं कोणालाही वाटेल. मलाही वाटतं, ऑब्व्हियसली बात आहे. पण काय चुकीचं करतोय? आणि आताही इतक्यात मी 3-4 दिवस काहीतरी वेगळं पोस्ट करते, त्यालाही म्हणजे काहीच रिस्पॉन्स नाहीये. ठीक आहे, असू शकतं ना, इतक्या लवकर कोणी फेमस होत नाही, मला व्हायचं पण नाहीये. व्ह्यूज पण मिलियन्स मध्ये एक्सपेक्ट नाही करत आहे मी, पण ऍटलीस्ट जेवढे माझे फॉलोअर्स आहेत तेवढ्यांनी तर तो बघितला पाहिजे ना. म्हणजे मला असं सार्थक झालं पाहिजे की मी काहीतरी करते तर कोणीतरी बघतंय, कोणीतरी एन्जॉय करतंय असं. तर रोज काहीतरी वेगळे एपिसोड 7 मध्ये मी काहीच वेगळं शूट नाही केलेलं. काय मला पण असं वाटतं नाही की ऍटलीस्ट फॉलोअर्सने बघावं, पण असं काही नाहीये. आज घरातले कामं काढले होते आणि त्यात दिवस गेला आणि वेळ कुठे निघून गेला समजलं नाही. त्याचमुळे रोज काहीतरी वेगळ्यामध्ये आज काहीच वेगळं शूट करता नाही आलं, म्हणून मी हा व्हिडिओ पोस्ट करते. पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की का घाला ते पाहिजे. बाय, भेटूया रोज काहीतरी वेगळं आतमध्ये.